नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपल्या बीएड कॅप राऊंडचा जो शेड्यूल आहे तो ऑलरेडी ऑन झालेला आहे। आपण बीएडचे रजिस्ट्रेशन्स केलेले आहेत। कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशननंतर उर्वरित जो शेड्यूल आहे तो आता अपडेट झालेला आहे। तर चला पाहूया आपल्या कॅप राऊंड ऑप्शन फॉर्म संदर्भातील ही अपडेट। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। विद्यार्थी मित्रों, cetcell.mahacet.org ही आपली जेन्युइन वेबसाईट आहे। cetcell किंवा बीएड ॲडमिशन 2025 असं जरी आपण टाईप केलं तर आपण ह्या वेब पेजपर्यंत पोहोचतो। इथे आपण पाहू शकता cetcell.mahacet.org हे जे CET आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती रिडायरेक्ट होतो। त्या पेजवरती गेल्यानंतर आपल्याला इथे रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं। ॲकॅडमिक इयर 2025-26 ऑल कोर्सेस इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट्स ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन प्रोसेस याबद्दलच्या सूचना आपल्याला इथे पाहायला मिळतात। या सूचनेनंतर आपण थोडं वरती स्क्रॉल करूया। स्क्रॉल केल्यानंतर ॲडमिशन पोर्टल 2025-26 याला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो, जेथे वरती स्क्रॉल करायचं आहे। cetcell फक्त बीएड CETच घेत नाही तर विविध CETच ते घेत असतं। त्यामध्ये हायर एज्युकेशन या अंतर्गत आपल्याला बीएड हा कोर्स इथे पाहायला मिळतो आणि त्याच्या न्यू अपडेट्स आल्यामुळे इथे न्यू असं फ्लॅश झालेलं पाहायला मिळतं। त्याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपण पहिल्या पेजवरती इथं आल्यानंतर राऊंड फर्स्ट अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश, ग्रॅव्हिसेस राऊंड फॉर्म एडिटिंग हॅज बीन स्टार्टेड। यानंतर उर्वरितची सूचना आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही जर त्रुटी राहिली असेल, ज्याला आपण अस्पष्टता किंवा डिस्क्रिपेन्सी असं म्हणत असतो, तर त्याच्यासाठी सुद्धा एडिट करण्यासाठी आपल्या cetcellने आपल्याला कालावधी दिलेला आहे। याच कालावधीमध्ये आपल्याला ते एडिट करता येईल। काही त्रुटी असतील त्या आपल्याला एडिट करता येतील, त्यासाठी ही सूचना आपल्याला पाहायला मिळते। आपण वरती स्क्रॉल करूया आता आणि 9 तारखेला जी यादी पब्लिश झालेली आहे ती यादी आपण पाहूया। अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट राऊंड फर्स्ट ही मेरिट लिस्ट आपल्याला चेक करण्यासाठी त्या यादीवरती क्लिक करावं लागेल। काही विद्यार्थ्यांचे फॉर्म हे आपल्या cetcellने ॲप्लिकेशन्स नॉट कन्सिडर्ड या घटकात टाकलेले आहेत। सर्वप्रथम आपल्याला पहिली यादी पाहावी लागेल, ती महाराष्ट्र स्टेटचे जी सर्व स्टुडंटची यादी आहे त्यामध्ये आपलं नाव चेक करावं लागेल। त्यासाठी आपण त्या यादीला क्लिक करूया। विद्यार्थी मित्रों, आपल्याला यादी इथे ओपन झालेली पाहायला मिळते। आपण तिला थोडं झूम करूया आणि त्यानंतर आपण इथे पाहू शकता की स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई महाराष्ट्र, जे की आपल्या cetcellचं कोटेशन आहे, म्हणजेच ब्रीदवाक्य। त्यानंतर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ॲकॅडमिक इयर 2025-26 राऊंड फर्स्ट हे आपल्याला पाहायला मिळतं आहे। बीएड 2 इयर कोर्स फुल टाईम कोर्स पाहायला मिळतं आहे। यादी इथं जाहीर झालेली आहे। सगळ्यात सुरुवातीचा कॉलम सिरियल नंबर, 2 नंबरचा कॉलम ॲप्लिकेशन ID, 3 नंबरच्या कॉलममध्ये विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, प्रिव्हियस कॅटेगरी, त्यानंतर कॅन्डिडेटचे टाईप, मायनॉरिटी, फिजिकली हँडिकॅप म्हणजे PH, एक्स सर्व्हिसमन, ह्या ज्या बाबी आहेत आपण सर्व बाबी चेक करून घ्यायच्या आहेत। आपण जसं फॉर्ममध्ये आपल्या भरलं होतं ते करेक्ट आहे का हे आपल्याला पाहायचं आहे आणि शेवटी आपल्याला फॉर्मचं जे स्टेटस आहे ते कन्फर्म असं पाहायला मिळालं पाहिजे। त्यानंतर आपण इथं वरतीच थोडं स्क्रॉल करूया। यादी खूप मोठी आहे, आपण इथे पाहू शकता। तब्बल त्याची जे पेजेसची संख्या आहे ते आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच 3582 पेजेस असलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात। तर वर इथं पेजेसची संख्या आहे। आपण 1 नंबर पेजवरती आहोत। आता आपण 2 नंबर पेजवरती आलो। आपण पाहू शकता नाव शोधणं ह्यामध्ये कठीण आहे, कारण इथे जे नाव आहेत ते आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे पाहायला मिळतात, परंतु पेजेसची संख्या आहे 3500। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्या मोबाईलमध्ये किंवा PCमध्ये हे जे 3 डॉट आहेत त्याला क्लिक करावं लागेल। PCमध्ये सर्च बार आपोआप येत असतो किंवा कंट्रोल Fने आपल्याला सर्च बार आणता येतो। तर मोबाईलमध्ये आपल्याला काय करावं लागेल, ह्या 3 डॉटला क्लिक करावं लागेल। याला क्लिक करताच आपल्याला फाइंड इन पेज हा ऑप्शन वापरावा लागेल। फाइंड इन पेज आपण मोबाईलमध्ये वापरत आहोत। आपण क्लिक करूया।
क्लिक करताच आपल्याला आपलं नाव तिथं टाकावं लागेल. तर आपण एका विद्यार्थ्याचं नाव यासाठी वापरूया. तुम्ही तिथे तुमचं नाव टाकून पाहू शकता. आपण एक नाव टाकलं आहे. हे नाव टाकून आपण सर्च असं करताच पूर्ण नाव टाकल्यानंतर ते आपल्याला सर्च घेत नाही. त्यामुळे आपण एकच नाव टाकून पाहूया. स्वाती असं आपण एक नाव टाकलेलं आहे. एका भगिनींचं ते नाव आहे. तर विद्यार्थी मित्र, इथे स्वाती आपल्याला एक दिसत आहे. मग आपल्याला याला क्लिक करताच आपल्याला इथे जे पेजेस आहेत, पेजेससाठी तर जो बाण आहे खालचा, त्या बाणाला आपण क्लिक करताच आपण खाली जातो. इथे जो खाली आणि वर 2 बाण जे दिलेले आहेत त्यापैकी खालच्या बाणाला आपण क्लिक करत आहोत. असंच आपणही करून आपल्या नावापर्यंत पोहोचायचं आहे. कम्प्युटरमध्ये हे इझी आहे. मोबाईलमध्ये थोडा वेळ लागतो, परंतु 100% आपलं नाव तिथे आपल्याला शोधता येतं, पाहता येतं. आता हे झालं आपल्या अल्फाबेटिकल मेरिट लिस्टचं. अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट जी की 9 तारखेला पब्लिश झालेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, आपल्याला पुढची जी कार्यवाही करायची आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. आता आपल्याला इथे दुसरा जो टॅब पाहायला मिळतो आहे तो म्हणजेच B.Ed कॅप फुल शेड्यूल. तर B.Ed कॅप फुल शेड्यूल आपल्या रिमेनिंग ज्या गोष्टी आहेत, बाकी ज्या गोष्टी आहेत यादी लागलेल्या, त्या आपल्याला चेक करता येतील. त्यासाठी आपण त्या टॅबला टॅप करूया. आपण B.Ed शेड्यूलला टॅप करताच ही टॅब ओपन झालेली आहे. त्यामध्ये आपण टेंटेटिव्ह B.Ed कोर्स अकॅडमिक इयर 2025-26 शेड्यूल आपण पाहतो आहे. तर इथे ऑलरेडी आपल्याला सांगण्यात आलं होतं की आपली अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट जी की 9 तारखेला पब्लिश होणार आहे ती त्याप्रमाणे शेड्यूलप्रमाणे पब्लिश झालेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, आता महत्त्वाची कृती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच आपल्या काही त्रुटी असतील, ग्रॅव्हियन्सेस म्हणजे त्रुटी, म्हणजेच आपल्या फॉर्ममध्ये एखादं सर्टिफिकेट चुकून दुसऱ्या जागेवर अपलोड करण्यात आलं किंवा एखादं सर्टिफिकेट जर आपल्याला दिसत नसेल, क्लिअर नसेल, ते CET सेलला वाचता आलं नसेल तर CET सेलने त्याच्यासमोर डिस्क्रिपेन्सी असं दिलेलं आहे. तर त्या आपल्याला डिस्क्रिपेन्सी दूर कधी करायची, तर 9/8/2025 ते 11/8/2025 या दरम्यान ती आपल्याला दूर करायची आहे. या अनुषंगाने आपण कार्यवाही करावी. आपलं डिस्क्रिपेन्सी आपण काढून टाकावं. लॉग इनमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते पाहता येतं आपल्या कुठल्या सर्टिफिकेट संदर्भात डिस्क्रिपेन्सी आहे आणि ते आपल्याला दूर करता येतं. यासाठी आपल्याला लॉग इन चेक करावं लागेल. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र, आपल्याला महत्त्वाचं एक काम जो आहे ते म्हणजेच आपली पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट. ही जी मेरिट लिस्ट लागली ही अल्फाबेटिकल आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल आपली 14 तारखेला. तर 14 तारखेला मेरिट लिस्ट लागल्यानंतर महत्त्वाचं काम जे आहे आपलं त्या मेरिट लिस्टपेक्षाही ते म्हणजेच कॉलेज ऑप्शन फॉर्म देणं, ते 15/8/2025 ते 18/8/2025 म्हणजेच 15, 16, 17 आणि 18 तारखेदरम्यान म्हणजे ह्या 4 दिवसामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, आपले ऑप्शन फॉर्म द्यायचे आहेत. प्रत्येकाची विचारणा होती ऑप्शन फॉर्म कधी येणार आहेत. तर ऑप्शन फॉर्मची वेळ येऊन ठेपलेली आहे. ती म्हणजेच 15 ते 18 असणार आपला ऑगस्ट 2025. या दरम्यान आपण आपल्या कॉलेजचे ऑप्शन्स द्यायचे आहेत. ऑप्शन्स देताना घ्यावायची जी काळजी आहे ते या संदर्भात आपण स्पेशल व्हिडिओ बनवूया. त्या अनुषंगाने आपण ऑप्शन्स जर दिले तर नक्कीच आपला नंबर त्या आपल्या इच्छित महाविद्यालयाला लागेल याची आपण गॅरंटी बाळगा. विद्यार्थी मित्रो, आता आपल्या लॉग इनमध्ये डिस्क्रिपेन्सी कशी आपण दूर करू शकतो ते आपण पाहूया. यासाठी आपल्याला लॉग इन करावं लागेल. कॅन्डिडेट लॉग इन याला आपण क्लिक करूया. लॉग इन इन्फॉर्मेशन भरल्यानंतर साइन इन असं म्हणायचं आहे. साइन इन केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म इथं कन्फर्म असं पाहायला मिळतं आहे. आणि त्यानंतर पार्शियली व्हेरीफाईड, तर इथं कॅन्डिडेट्स नेम चेंज सर्टिफिकेट जे आहे त्यामध्ये आपल्याला डिस्क्रिपेन्सी पाहायला मिळते. अपलोड कॅन्डिडेट नेम चेंज सर्टिफिकेट, तर हे दूर करण्यासाठी आपल्याला जी टॅब देण्यात येणार आहे ती टॅब ॲक्टिवेट झालेली आहे. तिला आपल्याला तिथे जाऊन आपल्या लॉग इनमधून त्याला काय करायचं आहे, डिस्क्रिपेन्सी दूर करायची आहे. याप्रमाणे आपण डिस्क्रिपेन्सी दूर करू शकतो, काढू शकतो. इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे यामध्ये कॅन्डिडेट नेम चेंज सर्टिफिकेट रिजेक्टेड, याला परत अपलोड करावं लागेल. तर त्याला अपलोड करून ती डिस्क्रिपेन्सी दूर करता येईल. अशा प्रकारे आपल्याला आपला जो फॉर्म आहे तो एडिट करायची गरज असेल. फक्त ज्यांना डिस्क्रिपेन्सी आला आहे किंवा एखादं व्हेरिफिकेशनमध्ये अडचण आली आहे
त्यांनीच एडिट करायचा आहे फॉर्म, बाकी कुणीही एडिट करायचं नाही, ही बाब आपण लक्षात घ्या. तसेच बी एड प्रवेशासंदर्भात आपली कुठलीही अडचण असेल तर आपण नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.